नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अखेर अटक। छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला पोलिसांनी घेतलं ताब्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग। मुरबाडकडे जात असताना कल्याणमधील वादळामध्ये अडकलं होतं हेलिकॉप्टर। पायधुनीतील डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूचं गूढ 11 दिवसांनंतर उलगडलं। कलिंगडामुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू। राज्य बोर्डाचा 10वीचा निकाल आज लागणार। दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार। नवीन सरकारच्या स्थापनेसाठी आज कोलकातामध्ये भाजप आमदारांची महत्त्वाची बैठक। अमित शहा करणार मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा। सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री बनणार असल्याची माहिती। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम। 118 आमदारांचं पाठबळ नसल्यामुळे विजयच्या सरकार स्थापनेला प्रयत्नांना धक्का। तर DMK MIA सोबत येण्याच्या चर्चेनंतर TVKच्या आमदारांची राजीनाम्याचा इशारा। शस्त्रसंधी दरम्यान अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला। अनेक सैन्य तळांना केलं लक्ष्य। तर प्रत्युत्तरामध्ये इराणकडून हार्मुझमध्ये तैनात अमेरिकन नौदल जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करू। नाशिकची बातमी आपण पाहणारच आहोत। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, पणदूर आणि सह्याद्री पट्ट्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावल्या। विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांची धावपळ उडाली। साताऱ्यासह पुणे बेंगलोर महामार्ग परिसरात पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारक आणि प्रवाशांची तारांबळ उडाली। मात्र गेल्या महिनाभरापासून वाढलेल्या उकाड्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतात काढून ठेवलेली हळद अचानक आलेल्या पावसात भिजल्यानं शेतकरी चिंतेत सापडले। साताऱ्यातील कोयनानगर आणि पाटण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून आंबा फळांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान काही भागातील वाहतूकही विस्कळीत झाली होती। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये जोरदार पाऊस झाला। धडगाव तालुक्यातील काकडदा आणि खामला परिसरात मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं असून रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली तर वाहतुकीवर देखील परिणाम झाला। नांदेड शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्यात। पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। हदगाव, हिमायतनगर भागातही वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला। वाशिम जिल्ह्यातील मानोरा, मंगरुळपीर तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता। अशातच पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। कर्जत आणि खालापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं कापून ठेवलेलं उन्हाळी भात पीक भिजल्यानं नुकसान झालेलं आहे। तर लग्नसराईमध्ये उभारलेल्या अनेक मंडपांचं वाऱ्यामुळे नुकसान झालं। त्यामुळे वऱ्हाडी मंडईंची धावपळ उडाली। यवतमाळ शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला गहू आणि पालेभाज्या पावसात भिजल्यानं शेतकरी संकटात सापडलेत। जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात पावसानं अचानक हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर आलेल्या पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल आणि कांदा पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। जालना शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते। मात्र अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना काही काळ दिलासा मिळालेला आहे।
डोलखाम परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे अनेक लग्न मंडप, शेड आणि डेकोरेशन साहित्य कोसळून मोठं आर्थिक नुकसान झालं. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्यानं वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झाला. लग्नसराईमध्ये नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. शहापूर तालुक्यामध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक असल्यानं मोठं नुकसान झालं. अजितदादांची जागा आता सुनेत्रा वहिनी घेत आहेत. 2029ला सुनेत्रा पवारांनीच मुख्यमंत्री व्हावं असं विधान जय पवार यांनी केलं. जय पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकलाय. म्हसळा नगरपंचायतीवर नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये 17 पैकी 9 जागांवर शिवसेनेला बहुमत मिळालं. राष्ट्रवादीची या निवडणुकीत पिछेहाट झाल्यामुळे सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांना मोठा धक्का बसला. पुढची बातमी पाहूयात. मुंबईतील पायधुनीतील चौघांच्या मृत्यू प्रकरणी मोठी बातमी समोर येते. उंदीर मारण्याच्या औषधानं चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. FSLचा अहवाल जे मार्ग पोलिसांनी जे हॉस्पिटलला पाठवलाय. सर्व मृतांच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाईड आढळलेला आहे. कलिंगडाच्या नमुन्यात देखील झिंक फॉस्फाईड सापडलेला आहे. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात या दृष्टीनं आता पोलीस सखोल चौकशी करणार आहेत. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकतो. तर चौघांच्या मृत्यूचं हे गूढ आता उलगडलेलं आहे. डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांची प्रकृती बिघडली होती. तर उपचारादरम्यान पती पत्नी आणि 2 मुलींचा मृत्यू झाला. मृत्यूच्या कारणाविषयी संशय व्यक्त करण्यात आलेला आणि चौघांच्या मृत्यूच्या कारणाचा उलगडा झाला नव्हता. डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचा उलगडा आता झालेला आहे. उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचं उघड झालंय. कलिंगडाच्या नमुन्यात देखील झिंक फॉस्फाईड आढळलेला आहे. 11 दिवसानंतर मृत्यूचा हा अहवाल समोर आलाय. म्हणजे झिंक फॉस्फेट आहे तर 10 to 30 मिलीग्रॅम पर kg या डोसप्रमाणे जर माणसाने घेतलं तर देत होते. त्याच्यामुळे जर ती क्वांटिटी एक्झॅक्टली किती आहे ते आपण सांगू शकत नाही. रॅट जे कंझ्युम करतं आणि ह्युमन जे कंझ्युम करतात त्याच्यामध्ये खूप फरक आहे. रॅटचं वजन अप्रॉक्सिमेटली 1 किलो असतं, त्याच्यावर जास्त नसतं. त्याच्यामुळे ते एक रॅटने खाल्लेलं त्याच्या 50 पटीने जर माणसाने खाल्लं ते पॉयझन तर देत होऊ शकतं. आपण जो पीसेस मिळतात आपल्याला मार्केटमध्ये ते पूर्णपणे पॉयझन असं नसतं, मिक्सचर असतं. रॅटला अट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्यात इन्ग्रेडियंट्स असतात, एसेन्स असतात. तर त्याचे वजन असतं. तर जो क्वांटिटी लागते 10 to 30 मिलीग्रॅम पर kg म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1500 मिलीग्रॅम 50 किलोच्या माणसाने खाल्लं तर देत होऊ शकतं. तर त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. रात्री या कुटुंबानं जेवणात बिर्याणी खाल्ली. त्यानंतर रात्री 1:30 वाजता कलिंगड खाल्लं. कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळात प्रकृती त्यांची बिघडली. चौघांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी घरी येऊन तपासलं, औषध दिलं. पहाटेपर्यंत प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. त्यानंतर बिल्डिंगमधील डॉक्टरला बोलवलं आणि मुलीला CPR दिला, पण उपयोग झाला नाही. तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. मुंबईतील पायधुनी मधील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ कायम होतं. मात्र मृतकांच्या शरीरात कलिंगडात उंदीर मारण्याचं औषध सापडलेलं आहे. मात्र पोलिसांच्या तपासात डोकाडिया यांच्या घरी उंदीर मारण्याच्या औषधाची बॉटल किंवा पाकिट सापडलं नाही अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे उंदीर मारण्याचं औषध कलिंगडाला आधीच लागलं होतं का असा सवाल उपस्थित होतोय. हे औषध कुणी मुद्दाम लावलं होतं का याचाही तपास होणार आहे. औषधाच्या बॉटलची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला का याचा देखील शोध पोलीस घेणार आहेत. परिसरातील दुकानदारांकडे देखील उंदीर मारण्याच्या औषधाच्या विक्रीची चौकशी केली जाणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संकेत, गेल्या काही दिवसांपासून या कुटुंबाचा मृत्यू कशामुळे झाला त्याचा शोध घेतला जात होता आणि आता त्याच प्रकरणातली ही मोठी अपडेट समोर आलेली आहे. उंदीर मारण्याच्या औषधानं चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. आता यापुढे कसा तपास केला जाईल, काय अपडेट? पर्यंत खरं तर आता हा जो अहवाल आलेला काल पोलिसांनी जे रुग्णालयाला दिलेला आहे
डॉक्टर या अहवालाचा अभ्यास करणार आहेत आणि त्यानंतर जे आहे ते आज किंवा उद्यामध्ये कालपर्यंत जेणेकरून मृत्यूचं कारण ऑब्झर्वेशन पेंडिंग असं ठेवलं. ठीक आहे संकेत, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तर आपण पाहतोय मुंबईतील पायधुनीतील चौघांच्या मृत्यू प्रकरणातली ही मोठी बातमी. उंदीर मारण्याच्या औषधानं चौघांचा मृत्यू झाला अशी माहिती या अहवालातून समोर आलेली आहे. FSLचा अहवाल जे मार्ग पोलिसांनी जे हॉस्पिटलला पाठवलाय. सर्व मृतांच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाईड आढळलेला आहे. कलिंगडाच्या नमुन्यात देखील झिंक फॉस्फाईड सापडलेला आहे. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात या दृष्टीनं आता पोलीस सखोल चौकशी करणार आहेत. आणि त्याच संदर्भात आणखीन एक मोठी बातमी. पायधुनीमधील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात पुन्हा फॉरेन्सिकच्या एंट्रीची शक्यता आहे. पोलिसांच्या तपासात डोकाडिया परिवाराच्या घरातून अनेक प्रकारच्या औषधांच्या गोळ्या सापडलेल्या आहेत. या सर्व गोळ्या आता फॉरेन्सिककडे पाठवणार आहेत. या गोळ्यांची देखील चाचणी होणार आहे. यात ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, उनानी म्हणजेच हर्बल अशा विविध औषधांची अनेक पाकिटं मिळालेली आहेत. या प्रकरणात आता 3 शक्यता आहेत: घातपात, आत्महत्या किंवा हत्या. या दिशेने आता पोलिसांचा तपास असणार आहे. मृतकांच्या शरीरात आणि कलिंगडात झिंक फॉस्फाईड सापडलेला आहे. झिंक फॉस्फाईड कुठून आलं याचा जे मार्ग पोलीस आता तपास करणार असल्याचं कळतंय.